हॅलो असे मित्रांनो, स्टार्ट करूया आजच्या पोस्ट मार्केट अनालिसिसला. आजचा दिवस आहे 16 जुलै. 9:30 सकाळचं टायमिंग लावलंय, निफ्टीचा डेटा लावलाय. मार्केट सध्या चालू आहे 24,129 ला. ओके, लेट सी अनालिसिस करूया आणि स्टार्ट करूया मार्केटच्या पोस्ट मार्केट अनालिसिसला. सपोर्ट 24,150 आहे ओआय चेनचा. तो सपोर्ट मला बॉटम साईडला शिफ्ट होताना दिसतोय. पर्सेंटेज चेक करूया, इन्क्रीजिंग आहेत पर्सेंटेज का डिक्रीजिंग आहेत. सो ओआय चेनची पर्सेंटेज 100 वरनं डिक्रीज झाली आणि आता ती स्टेबल मोड मध्ये मला बघायला मिळत आहे. याचा अर्थ काय होतोय, सपोर्ट साईडचा ओआय चेंज मला बॉटम साईडला शिफ्ट होताना दिसत नाहीये. म्हणजे तो बेरिश प्रेशर क्रिएट करत नाहीये, पण तो बुलिश पण क्रिएट करत नाहीये. ठीक आहे, म्हणजे अजूनही मला काहीही लेव्हल किंवा अजूनही मला काहीही डेटा सापडत नाहीये सपोर्ट साइड कडनं. रेजिस्टन्स 24,150 आहे. रेजिस्टन्स माझा काय, रेजिस्टन्स माझा स्ट्रॉंग आहे. आता रेजिस्टन्स माझा स्ट्रॉंग आहे, पण रेजिस्टन्स साइडचा व्हॉल्यूम मात्र 24,200 वरनं 24,100 ला काय येतोय, प्रेशर देतोय खाली. मग काय करणार आपण, जर मार्केट मध्ये 24,150 चा रेजिस्टन्स मिळाला तर इकडनं एक पुटची पोझिशन, पुट बाईंग आपण पॉसिबल करू शकतो. परंतु 24,150 च्या सपोर्ट वरनं आपण कोणत्याही प्रकारचा कॉलचा ट्रेड घेणार नाही. का नाही घेणार, ह्याचं कारण सपोर्ट माझा बॉटम साइडला शिफ्ट होतोय की नाही होतोय अजूनही क्लिअर होत नाहीये. प्लस रेजिस्टन्स वरनं प्रेशर देतोय व्हॉल्यूमचा. सो बेस्ट हेच राहील मार्केटमध्ये की 24,150 चा जर का रेजिस्टन्स मिळाला तर तिकडनं आपण पुट बाय करायचा प्रयत्न करू शकतो. ठीक आहे, सो लेट सी, जाऊया पुढे, बघूया 24,150 ला मार्केट येतंय का नाही येतंय. हा, आता इथे एक थोडासा चेंजेस झालेत 9:38. सपोर्ट जो माझा 24,150 चा होता ओवाय चेनचा, तो बॉटम साइडला शिफ्ट होतोय बघा. मगाशी तो 79 होता, तो आता 81 झाला. ठीक आहे, ओवायचं एकदा शिफ्टिंग बघूया, व्हॉल्यूमचं एकदा शिफ्टिंग बघूया. ओआय बघूया खाली कुठे चाललाय का वरती चाललाय. लेट सी. ओआय ची पर्सेंटेज 100 वरनं डिक्रीजिंग आहे. ह्याचा अर्थ सपोर्ट साइडचा ओआय 24,000 वरनं 24,100 ला आलाय. व्हॉल्यूम बघूया, वरती प्रेशर देताना आपल्याला बघायला मिळतोय का. ओके, व्हॉल्यूमचं पर्सेंटेज ओव्हरऑल स्टेबल होतं, ते आता डिक्रीज होताना दिसतंय. ह्याचा अर्थ सपोर्ट मला वरच्या साईडला, सपोर्ट साईडचा व्हॉल्यूम मला वरच्या साईडला बुलिश प्रेशर दिसताना आढळत नाहीये आणि सपोर्टचा ओआय चेंज माझा खाली येतोय. ह्याचा अर्थ सपोर्ट आता हळूहळू शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटम होताना दिसतोय. रेजिस्टन्स माझा बनतोय 24,100 चा व्हॉल्यूमचा, तो मला टॉप साईडला 98% लावून उभा आहे. लेट सी, चेक करूया पर्सेंटेज इन्क्रीजिंग आहेत का डिक्रीजिंग आहेत. सो ओव्हरऑल पर्सेंटेज जर का बघाल तर ते डिक्रीजिंग होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. ह्याचा अर्थ रेजिस्टन्स माझा 24,200 वरनं 24,100 ला आलेला आहे. म्हणजे तो पण बेरिश प्रेशर क्रिएट करतोय, सपोर्ट पण बेरिश प्रेशर क्रिएट करतोय. पण सपोर्टचा व्हॉल्यूम अजूनही डेटा क्लिअर दाखवत नाहीये. धड 77 तो सकाळपासून येल्लो बॉक्स लावून बसलेला आहे. ओके, मग आता ह्या सिनॅरिओ मध्ये काय करावं, सर मी इकडनं पुट घ्यावा का. जर का मला असं कोणी विचारलं तर मी ऑलवेज सांगेन की अशा सिनॅरिओ मध्ये आपण पुट घेणं अवॉइड करायचं. का, ह्याचं कारण ही पर्सेंटेज अजूनही 85% खाली गेलेली नाहीये. प्लस सपोर्ट साइडचा जो व्हॉल्यूम आहे 77%, तो सुद्धा मला आता कोणत्याच पद्धतीचं चित्र स्पष्ट करत नाहीये. सो बेस्ट राहील, सेफ ट्रेड राहील, जर मार्केट 24,150 च्या रेजिस्टन्सला आलं तर 150 च्या रेजिस्टन्स वरनं आपण सेफ पुट बाय करू शकतो, कारण रेजिस्टन्स माझा काय, रेजिस्टन्स माझा स्ट्रॉंग आहे. ठीक आहे, लेट सी, बघूया पुढे काय होतंय. आजचा थोडा मार्केट सकाळचा ना ट्रिकी होतं. म्हणजे जे नवीन स्टुडंट असतील ना किंवा नवीन ज्यांनी ज्यांनी एओसी बघायला घेतलं असेल ना, त्यांना आजचं मार्केट खूप ट्रिकी होतं, लक्षात घ्या. मार्केट तिथेच खेळतंय. मार्केटला जेवढं खेळायचं असेल तेवढं खेळू दे. आपल्या लेव्हलला येईपर्यंत आपण ट्रेड कोणत्याही पद्धतीचा घ्यायचा नाहीये. ठीक आहे, सपोर्ट साइडचा ओवाय चेंज 24,100 वरून 24,150 ला आलेला आहे. ओके, मग सर 150च्या सपोर्टवरनं कॉल घ्यायचा, बिलकुल घ्यायचा नाही, कारण ही पर्सेंटेज अजूनही 97% आहे. ही कमीत कमी 85% खाली येऊ देत किंवा 85% येऊ दे, मग इकडनं आपण कॉल बाय करायचा प्रयत्न करूया. ओके,
परत सपोर्ट वरनं खाली आला, परत तो बेरिश प्रेशर क्रिएट करतो, हे असं चालूच होतं. आणि रेजिस्टन्सचं हे पर्सेंटेज जर का बघाल ना व्हॉल्यूमचं, आई शपथ ते शेवटपर्यंत सोडतच नव्हतं पर्सेंटेज. का आज आज एवढं ट्रिकी होतं ना मार्केट, पण आज मी सकाळी बोललो पण होतो की मार्केट झालं तरी कन्सॉलिडेट होईल, कारण डेटामध्ये काही धड चेंजेस होत नाहीयेत. आजचं मार्केट खूप ट्रिकी होता, ऍक्सेप्ट करतो मी. आजचा मार्केट इन द सेन्स आजचा डेटा जो काही बनत होता हा खूप ट्रिकी बनत होता. म्हणजे जे ओल्ड आहेत त्यांना बरोबर कळत असेल आजचं मार्केट, पण जे नवीन आहेत म्हणजे जस्ट ज्यांनी एओसी नुकतंच इन्स्टॉल केलं त्यांच्यासाठी आजचं मार्केट खूप कठीण होतं वाचण्यासाठी. कारण प्रत्येक परिवारातला प्रत्येक सदस्य काहीतरी वेगळं सांगत होता. म्हणजे सपोर्टचा ओआय चेंज वेगळं सांगतोय, सपोर्टचा व्हॉल्यूम काहीतरी वेगळं सांगतोय, रेजिस्टन्सचा ओआय चेंज काहीतरी वेगळं सांगतोय, रेजिस्टन्सचा व्हॉल्यूम काहीतरी वेगळं सांगतोय. सो त्यामुळे प्रत्येकाचं नेचर आपल्याला आज बघायला लागत होतं, प्रत्येकाचं शिफ्टिंग आपल्याला बघायला लागत होतं. मग आतापर्यंत कोणताच काहीच ट्रेड बनत नाहीये, कारण डेटा काहीच बनत नाहीये इकडनं. मार्केट अजूनही कन्सॉलिडेट होत आहे. मार्केटला जेवढं कन्सॉलिडेट करायचं असेल स्वतःला, तेवढं मार्केटला कन्सॉलिडेट करू दे. मार्केट आता 24,150च्या रेजिस्टन्सला आलाय. मगाचपासून मी कोकलून कोकलून ओरडून सांगत होतो की 24,150च्या रेजिस्टन्सवरनं पुट बनेल. बनेल का? सिरियसली बघूया. रेजिस्टन्स तर स्ट्रॉंग आहे ओआय चेनचा, पण व्हॉल्यूम मला पुन्हा वरती प्रेशर देताना दिसतोय 24,200 पर्यंत. लेट सी, चेक करूया अजून काय काय होतंय. व्हॉल्यूम इन्क्रीज होताना आपल्याला बघायला मिळतोय. आणि तुम्ही नीट बघाल तर ओआय चेंज मधले, ओटीएम मधले, ओआय चेंज मध्ये कॉल रायटर मार्केटमधनं पळ काढतायत. आपलं घर आहे, हे घर आहे, हे घर सोडून माणूस कधी पळतो? जेव्हा त्याच्या घरावर किंवा त्याच्यावर संकट येतं. ओटीएम हे घर आहे रायटरचं. हे आणि रायटर का निघतात कॉल रायटर? त्यांना भरोसा नाही वाटतं मार्केटला 24,500 पर्यंत आपण मार्केटला खाली पाडू शकू. म्हणून ते मार्केटला काय करतायत, त्यांना असं वाटतंय की आम्हाला लॉस होऊ शकतो. मार्केट मे बी 24,500 पर्यंत जाऊ शकतं आणि म्हणून ते आपलं घर सोडून पळतायत कॉल रायटर. कॉल रायटर मार्केटला बेअरिश करतात. बेअरिश करणारी लोक मार्केटमधनं पळ काढतायत. मग इकडनं पुट घेणार का? नाही घेणार. 24,150चा रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे, पण व्हॉल्यूम वरती चाललाय. ओटीएम मधले कॉल रायटर पळतायत. वेट करणार 24,200च्या रेजिस्टन्सचा, किंवा आता 24,150च्या सपोर्टवरनं पण कॉल बाय करू शकतो जर मार्केट रिटेस्टला आलं तर. का? कारण मार्केटमध्ये ही पर्सेंटेज 85च्या जवळ आलेली आहे. ठीक आहे, इकडनं पुढे घेणार नाही. आजचं खूप ट्रिकी होतं मार्केट. आता तुम्ही जर का नीट बघाल तर रेजिस्टन्स 100 वरनं 200 ला गेलाय, पण ओवाय चान्स अजूनही स्ट्रॉंग आहे. आलं. मग एकाच परिवारात 2-2, 3-3 वेगवेगळं चाललंय काय काय. मग अशावेळी करायचं नाही ट्रेड, शांत बसायचं, आपल्या लेवलची वाट बघायची. आणि तसंही मार्केट काय मेजर मोठी मोमेंटम देतच नाहीये. मार्केट तर टाइमपासच करतंय. मार्केट अक्षरशः टाइमपास करतंय. आज कोणी कोणी ट्रेड केलेलं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. मी ट्रेड केलेला, स्टॉप लॉस गेला, टार्गेट गेलं, कॉस्ट टू कॉस्ट गेला, कमेंट बॉक्समध्ये नक्की करून सांगा. कमेंट करून सांगा. बरेच लोक नवीन आहेत जे चॅनलला सबस्क्राईब करत नाही. त्या लोकांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा. मी टाकायचा रोज प्रयत्न करतो. रोज सकाळी 9:30 ते 11 मी लाईव्ह असतो सकाळी. ज्या लोकांना माहित नाहीये, त्या लोकांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्या लोकांना कळणारच नाही मी सकाळी असतो लाईव्ह 9:30 ते 11, कारण त्यांना नोटिफिकेशन जातच नाही सबस्क्राईब न केल्यामुळे. सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. आणि आम्ही हे सगळं वेळ वेळ काढून करतोय, लक्षात घ्या. त्यामुळे नक्की व्हिडिओला लाईक सुद्धा करा, आम्हाला आवडेल, लक्षात घ्या. ठीक आहे, कारण ह्या पोस्ट मार्केट बनवायला बराच वेळ द्यावा लागतो. आम्हाला बाकी बॅचेस असतात, आमचे स्वतःचे ट्रेड्स असतात, हे सगळं करून आपल्याला हे अपलोड करायचं असतात व्हिडिओ. ठीक आहे. सो कृपया आवडला असेल व्हिडिओ तर नक्की सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा. कारण बरेच लोक नॉन सबस्क्रायबर जास्त बघतात आपलं चॅनल, सबस्क्रायबर लोक कमी बघतात. ह्याचा अर्थ काय? मार्केटमध्ये सबस्क्रायबर लोक कमी बघतात, याचा अर्थ काय? मार्केटमध्ये अजूनही नॉन सबस्क्रायबर्स लोक चॅनलला सबस्क्राईब करत नाहीयेत. मार्केट आलेलं आहे 24,150च्या सपोर्टला. कॉल घ्यायचा का सर? सपोर्ट तर स्ट्रॉंग आहे. बिलकुल नाही घेणार. अरे, आता म्हणाला रे सर असं काय करता?
तुम्हीच तर बोललात सपोर्ट तर स्ट्रॉंग आहे, बॉटमला कुठेही नाहीये. पण रेजिस्टन्स वरनं पुन्हा प्रेशर देतोय 92%. ते अजूनही डेंजर झोन मध्ये पर्सेंटेज. जर का तुम्ही इकडनं कॉल घेतला तर स्टॉप लॉस जायचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे इकडनं अवॉइड करू शकतो हा ट्रेड. का करू शकतो? कारण रेजिस्टन्स 92% आहे, म्हणजे मे बी तो फ्युचरमध्ये येऊन प्रेशर देऊ शकतो. 85 च्या आसपास असतं तर आपण इकडनं एक ट्राय केला असता कॉल बाईंग. पण ही पर्सेंटेज 92 आहेत. 92 म्हणजे खूपच हाय लेवलची आहे. 100च्या आसपास आहेत. ती 100 व्हायला वेळ लागणार नाही. आणि तो शिफ्ट आणि एकदा 100 झाली, की माझा रेजिस्टन्स काय होईल? शिफ्टेड फ्रॉम टॉप होईल. आणि शिफ्टेड फ्रॉम टॉप झाला की डायरेक्ट तो इथे येऊन काय करेल? प्रेशर देईल खाली जायला. मग इकडनं धडाधड मार्केट कोसळेल खाली. किती सपोर्ट स्ट्रॉंग असला तरी. त्यामुळे वेट करूया. इकडनं कॉल बाईंग अव्हॉइड करणार, ट्रेड नाही करणार. खूप हायली रिस्की ट्रेड बनेल हा. ह्या पर्सेंटेज कडे लक्ष ठेवा, मजा येईल बघा. ही पर्सेंटेज जेवढी इन्क्रीज होतील तेवढं मार्केट बघा डाऊन व्हायला सुरुवात होईल. कितीही सपोर्ट स्ट्रॉंग असला. ओके. बघूया, बघा, अनालिसिस करा. प्रत्येक गोष्ट अनालिसिस करून तुम्हाला मिळणार आहे. रेडीमेड कोणी ताट वाढून तुम्हाला देणार नाहीये. स्वतःची भाकरी स्वतः भाजायची. मी फक्त एओसीचा मेंटॉर्स फक्त तुम्हाला गाईड करू शकतात. ओके, डायरेक्शन देऊ शकतात की काय काय कसं कसा डेटा वाचायचा आहे या बाबतीत. चला, मार्केट आलेलं आहे 24,100च्या सपोर्टला आलेलं आहे. सपोर्ट व्हॉल्यूम ओवायचा आहे. ओवाय बॉटम साईडला शिफ्ट होताना दिसतोय. पर्सेंटेज चेक करूया. इन्क्रीजिंग आहेत पर्सेंटेज का डिक्रीजिंग आहे? ओवायचं पर्सेंटेज इन्क्रीजिंग आहे. ओके. व्हॉल्यूम बघूया. व्हॉल्यूम 24,150 ला येल्लो बॉक्स लावून उभा आहे. चेक करूया. व्हॉल्यूमचं पर्सेंटेज पण डिक्रीजिंग आहे. आता ओवाय चेनचं पण पर्सेंटेज बघूया. ओवाय चेनचं पर्सेंटेज काय आहे? ओवाय चेनचं पर्सेंटेज स्टेबल आहे. याचा अर्थ सपोर्ट साईडचा ओवाय चेंज बॉटम साईडला येताना दिसत नाहीये. दिसत नाहीये असं मी म्हणू नाही शकत, कारण पर्सेंटेज स्टेबल आहे. डिक्रीज असतं तर म्हणू शकत होतो की येत नाहीये म्हणून. पण स्टेबल आहे. काही येऊ शकतं पुढे जाऊन. ओवाय मला बॉटम साईडला जाताना दिसतोय आणि व्हॉल्यूम जो आहे हा मला स्ट्रॉंग नाही म्हणता येणार, पण व्हॉल्यूम मला वरती शिफ्ट होताना दिसत नाहीये. बेस्ट हेच राहील की हा ट्रेड अवॉइड करा. ह्याचं कारण कशात काहीच नाहीये, तुम्ही नीट बघाल तर. सपोर्ट साईडचा व्हॉल्यूम स्टेबल आहे. ओवाय चेन स्टेबल आहे. सॉरी, माफ करा. सपोर्ट साईडचा व्हॉल्यूम डिक्रीजिंग आहे. ओवाय चेंज येल्लो बॉक्स तर लावून उभा आहे, पण पर्सेंटेज इन्क्रीज करत नाहीये ना ते डिक्रीज करत आहे. मग कशात काहीच नाहीये. ओवाय अर्धवट खाली चाललाय. कशात काहीच नाहीये. प्लस 2:40 होत आली आहेत. अगदी मार्केट आपण 2:30 नंतर ट्रेड करत नाही कोणत्याच पद्धतीचे. बेस्ट असेल हा जर का ट्रेड तुम्हाला कॉलचा घ्यायचा असेल, व्हॉल्यूमला बॉटमला येल्लो बॉक्सेस नाहीयेत, घेऊ शकता. पण हायली रिस्की ट्रेड असेल, ह्याच्यामध्ये तुमचा स्टॉप लॉस जाण्याचे चान्सेस प्रचंड प्रमाणात आहेत. प्रचंड प्रमाणात तुमचा ह्याच्यामध्ये स्टॉप लॉस जाऊ शकतो. ओके. मी घेतलेला नव्हता हा ट्रेड. रेजिस्टन्स व्हॉल्यूमचा आहे 2400चा, तो सुद्धा वरनं प्रेशर देऊन खाली आलाय. म्हणजे सपोर्टचा ओवाय खाली चाललाय. ओवाय चेनचं काही धडबल दिसत नाही. व्हॉल्यूम येल्लो बॉक्स लावून उभा आहे. बॉटमला कुठेही पर्सेंटेज इन्क्रीज नाहीये. व्हॉल्यूम वरनं रेजिस्टन्सचा व्हॉल्यूम खाली आलाय. म्हणजे कशात काय नाही असं झालेलं आहे आजचं. मग 2400ला जर का घ्यायचा आहे तर सपोर्टवरनं कॉल एकदा घेऊ शकता. पण हायली रिस्की ट्रेड असेल, अशा ट्रेडमध्ये ज्यावेळी डेटा धड क्लिअर नसतो त्यावेळी मार्केटमध्ये ट्रेड करणं, अव्हॉइड करणं हेच बेटर असतं. ट्रेड न करणं हे सुद्धा एक प्रकारचं प्रॉफिटच आहे, लक्षात घ्या. ओके. सो इकडनं ज्यांनी घेतला असेल त्यांनी स्टॉप लॉस लावून टार्गेटची वाट बघायची. लेट्स सी, बघूया काय येतंय मार्केटमध्ये. 20 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे आपला. 55. मे बी प्रीमियम वरती आला नव्हता स्टॉप लॉस. बघूया काय होतंय. मी बघितलं नव्हतं मार्केट नंतर, मी बघितलंच नाही कारण. 2 वाजले. ऑलमोस्ट मार्केटचा टाइम किंवा आपला एओसीचा ट्रेडिंग टाइम संपत आला. 50% ज्यांचं टार्गेट आलंय त्यांनी स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट करायचा, टार्गेटची वाट बघायची. पण हा ट्रेड मी रेकमेंड करणार नाही. हा ट्रेड मी रेकमेंड करणार नाही हा. मी स्वतः घेतला पण नाही आणि हा ट्रेड लक्षात घ्या. कारण काही चित्र काही क्लिअरच नाहीये. तुम्ही जर का बघाल तर सपोर्ट साइडकडनं काहीच चित्र स्पष्ट होत नाहीये आणि रेजिस्टन्स वरनं धपाधप उड्या मारतोय खाली.
काहीच क्लिअर नसताना काय तुम्ही ट्रेड करणार? वाट बघा, नाही तर ट्रेड करू नका त्या दिवशी. ट्रेड न करणं हे सुद्धा प्रॉफिटच आहे एक प्रकारचं, लक्षात घ्या. आता काय करणार, ज्यांनी हा हायली रिस्की ट्रेड घेतलेला असेल, ती लोकं काय करणार, इकडनं प्रॉफिटमध्ये छोट्या-मोठ्या प्रॉफिटमध्ये एक्झिट करणार. का? कारण 2.5 वाजले. 2.5 नंतर आपण नवीन ट्रेड घेत नाही आणि नवीन ट्रेड आणि जुने ट्रेड आपण जे प्रॉफिटमध्ये असतील छोट्या-मोठ्या ते काढून टाकतो. टार्गेटसाठी थांबत नाही. ठीक आहे? अशा पद्धतीचं आजचं पोस्ट मार्केट आहे. आज भरपूर रटाळवाणं, रडवणारं, लोळवणारं मार्केट आज आपण बघितलेलं आहे दिवसभरात. ओके. मी आज एकही ट्रेड घेतलेला नाहीये. कारण सेफ ट्रेड कुठनंच बनलेला नाहीये. ओके. आज. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आजचं रटाळवाणं मार्केट होतं. पण एओसी असल्यामुळे आपल्याला ट्रेड का नाही करायचा आहे किंवा ट्रेडमध्ये काय-काय आपल्याला रिस्क फॅक्टर आहेत हे एओसीमुळे आपल्याला कळतं. लक्षात घ्या शिफ्टिंगमुळे. ओके. सो आजचं मार्केट टाईमपासच होतं, कन्सॉलिडेशन होतं प्रचंड प्रमाणात. पण आज आपल्याला ऑफिशियली सेफ ट्रेड कोणताही मिळालेला नाहीये. ठीक आहे. सो उद्या भेटूया पुन्हा 9:30 वाजता सकाळी 9:30 ते 11 लाईव्ह सेशन आपण करूया पुन्हा. पुन्हा उद्याचं मार्केट एनालिसिस करूया आणि चांगल्यापैकी प्रॉफिट करूया. ओके. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा व्हिडिओला, कारण ह्याला खूप मेहनत लागतात ह्या सगळ्याला. ओके. चलो टाटा, बाय बाय, हॅव अ नाईस डे. उद्या भेटूया पुन्हा सकाळी 9:30 ला त्याच जोमामध्ये आणि त्याच जोशामध्ये. टाटा.